नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारताचा महान्यायवादी आणि राज्याचा महाधिवक्ता यांच्यामधला तुलनात्मक अभ्यास करणार आहोत. परीक्षेमध्ये हमखास प्रश्न आपल्याला या घटकावर विचारला जातो, त्यासाठी हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. ठीक आहे, तर भारताचे संवैधानिक कायदा अधिकारी आहेत दोघेही, महान्यायवादी आणि महाधिवक्ता, या दोघातला तुलनात्मक अभ्यास करायचा आणि प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला या घटकावर प्रश्न विचारला जातो. सोपं आहे सगळं, मात्र व्यवस्थितरित्या समजून घ्या. त्याच्यावरचे प्रश्न सुद्धा आपण घेतलेले आहेत. आधी थेरी अभ्यासूयात आणि त्यानंतरचे त्याच्यावरचे प्रश्न सोडूयात. ओके, चला तर मग आता लक्षात ठेवायचंय, केंद्रामध्ये जर आपण बघितलं तर भारताचा महान्यायवादी आहे आणि या भारताच्या महान्यायवाद्याची तरतूद कलम 76 मध्ये केली गेली, लक्षात ठेवा. ठीक आहे, कलम काय आहे? कलम 76 मध्ये महान्यायवादी पदाची तरतूद दिली आहे. आता राज्याच्या बाबतीत विचार केला तर राज्यामध्ये महाधिवक्ता हे पद आहे, त्याला आपण राज्याचा महाधिवक्ता असं त्या ठिकाणी म्हणतो. आणि या राज्याच्या महाधिवक्त्याची तरतूद कलम 165 मध्ये केली गेली आहे, तो मुद्दा लक्षात ठेवा. ठीक आहे, राज्यामध्ये महाधिवक्ता आहे आणि केंद्रामध्ये महान्यायवादी आहे, हा फरक आधी लक्षात घ्यायचा आहे. मग आता सुरुवातीला आपण काय करूयात, भारतात जे काही महान्यायवादी आहेत त्यांच्याबद्दल अभ्यासूयात. आत्ताच आपण बघितलं होतं की कलम 76 मध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये भारताच्या महान्यायवाद्याविषयीची तरतूद आपल्याला पाहायला मिळते. मग सगळ्यात महत्त्वाचा भाग लक्षात ठेवा की हे महान्यायवादी भारताचे सर्वोच्च कायदा अधिकारी आहेत. बघा, भारतातला सर्वोच्च कायदा अधिकारी जर कोणी असेल तर ते असतील भारताचे महान्यायवादी. केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये यांचा काय होतो मित्रांनो? समावेश होतो. हा मुद्दा सुद्धा तुम्हाला इथं लक्षात घ्यायचा आहे. कशामध्ये समावेश होतो? केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये यांचा समावेश होतो. मग आता या भारताच्या महान्यायवाद्याची नेमणूक कोण करतं, मग यांचा कार्यकाळ किती असतो, हा सुद्धा महत्वाचा भाग असेल. यावर प्रश्न विचारले गेलेत. तर लक्षात ठेवा, या महान्यायवाद्याची नेमणूक जी आहे ती भारताचे राष्ट्रपती करतात. त्याचबरोबर यांचा कार्यकाळ सुद्धा जर आपण बघितलं तर भारताची काही घटना आहे त्या घटनेमध्ये यांच्या कार्यकाळाविषयी काही नमूद करण्यात आलं नाही. मग कार्यकाळ कोण ठरवतं? तर आपले जे काही राष्ट्रपती आहेत भारताचे, ते काय करत असतात? महान्यायवाद्याचा कार्यकाळ त्या ठिकाणी ठरवतात. एकंदरीतच लक्षात ठेवा की राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत महान्यायवादी काय करतो? आपलं पद धारण करतो किंवा तो त्या ठिकाणी कार्य करतो. ओके, तर मुळात लक्षात ठेवायचंय, तर या महान्यायवाद्याचा कार्यकाळ जो आहे, यांचा कार्यकाळ जो आहे तो घटनेमध्ये त्याचा काही उल्लेख नाही, काही नमूद करण्यात आलेले नाही. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत ते काय करू शकतात? पद धारण करू शकतात. राजीनामा राष्ट्रपतीकडेच देतात. मग त्यांना पगार, वेतन, भत्ते यांच्याबद्दल काय आहे तर राष्ट्रपती निर्धारित करतील असे पगार. ओके, त्याचबरोबर जे काही येणारं जे काही भत्ते वगैरे असतील, ह्या सगळ्या बाबी त्यांना राष्ट्रपती ठरवतील, याप्रमाणे मिळतात. तो मुद्दा काय करायचा आहे? लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, भारताचे सर्वोच्च कायदा अधिकारी आहेत, नेमणूक राष्ट्रपती करतात, कार्यकाळ राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत ते काय करतात? पदावर राहतात. ओके, तर या बाबी लक्षात ठेवा. ओके, पुढे जाऊयात. कर्तव्य आणि अधिकाराच्या बाबतीत काही महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवायचे आहेत. कर्तव्य बघा, राष्ट्रपतीद्वारे संदर्भित विधिविषयक बाबींवर कोणाला सल्ला द्यायचा आहे? भारत सरकारला सल्ला देणे. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की हा महान्यायवादी नेमकं करतो काय, तर राष्ट्रपतीद्वारे संदर्भित विधिविषयक बाबींवर भारत सरकारला सल्ला देण्याचं काम तो करतो. यस, मग अधिकार काय आहेत तर भारतीय क्षेत्रातील सर्व न्यायालयामध्ये सुनावणीचा हक्क त्यांना आहे. ओके, कलम 76(3) मध्ये ही तरतूद आहे, लक्षात ठेवा. आता भारतीय क्षेत्रातील सर्व न्यायालयामध्ये सुनावणीचा अधिकार किंवा त्याला आपण काय म्हणतो? ऐकून घेतलं जाण्याचा अधिकार त्या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा. ओके, यांचं मत सर्व न्यायालयामध्ये ऐकून घेतलं जाऊ शकतं किंवा जातं, तो मुद्दा लक्षात ठेवायचा. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचा आणखी एक मुद्दा लक्षात ठेवा मित्रांनो, की तुम्हाला इथं विचारलं जाईल की कोणाद्वारे संदर्भित विधिविषयक बाबीवर भारत सरकारला सल्ला देणं. मग इथं पंतप्रधान वगैरे दिलं जाईल, मंत्रिमंडळ दिलं जाईल. तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय? राष्ट्रपतीद्वारे संदर्भित विधिविषयक बाबीवर भारत सरकारला सल्ला देणं हे त्यांचं कर्तव्य आहे. आता काही अधिकार आपण बघूयात. कुठले तर संसदेतील कशामध्ये तरतूद आहे? कलम 88 मध्ये तरतूद आहे. पहिलं विधान आहे बघा, संसदेच्या दोन्ही सदनामध्ये बोलण्याचा त्यांना अधिकार आहे. मग तिथं लोकसभा असेल किंवा तुमची राज्यसभा असेल, या दोन्हीमध्ये त्यांना बोलण्याचा काय असतो? अधिकार असतो. त्याचबरोबर जी काही संयुक्त बैठक भरते त्या संयुक्त बैठकीमध्ये सुद्धा महान्यायवादी काय करू शकतात? भाग घेऊ शकतात. आणि ते ज्या समितीमध्ये काम करतात किंवा समितीमध्ये कामकाजामध्ये सुद्धा ते त्या ठिकाणी काय करू शकतात? भाग घेऊ शकतात. म्हणजे सगळे अधिकार त्यांना त्या ठिकाणी प्राप्त होतात. संसदेच्या दोन्ही सदनामध्ये बोलण्याचा म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेमध्ये बोलण्याचा अधिकार प्राप्त होतो. समजा जर एखादा असं विधेयक असेल जे लोकसभा आणि राज्यसभेमध्ये मतभेद निर्माण झाले असतील तर अशा वेळी राष्ट्रपती काय करतात?
संयुक्त बैठक बोलावतात. कलम 108 आपण ती ऑस्ट्रेलियाकडून संयुक्त बैठकीची तरतूद त्या ठिकाणी घेतलेली आहे. मग या संयुक्त बैठकीला सुद्धा महान्यायवादी उपस्थित राहू शकतो, हा मुद्दा लक्षात ठेवा. समितीच्या कामकाजामध्ये सुद्धा त्या ठिकाणी ते भाग घेण्याचा अधिकार आहे, मात्र त्यांना मतदान करण्याचा अधिकार नाही. ओके, संसदेमध्ये ते बोलू शकतात, बैठकीमध्ये भाग घेऊ शकतात, कामकाजामध्ये त्या ठिकाणी भाग घेऊ शकतात, मात्र त्यांना संसदेमध्ये मतदान करण्याचा अधिकार नसतो, हा मुद्दा लक्षात ठेवा. कारण की ते संसदेचे सदस्य नसतात. IMP आहे हा घटक. ठीक आहे, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता विशेष अधिकार आणि काही मर्यादा आहेत. कलम 105 मध्ये संसद सदस्याप्रमाणे सर्व विशेष अधिकार आणि संरक्षण त्यांना प्राप्त होतं. म्हणजे एखादा संसदेचा खासदार असेल, ओके, त्या खासदाराला जे काही विशेष अधिकार मिळत आहेत किंवा जे काही त्याला संरक्षण मिळतंय, तशाच पद्धतीचे विशेष अधिकार आणि संरक्षण हे कोणाला मिळतं? महान्यायवाद्याला मिळतं. हा भाग तुम्हाला काय करायचं इथं लक्षात ठेवायचं. ओके, ते केंद्रीय कॅबिनेटचे सुद्धा सदस्य नसतात. हा मुद्दा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा महान्यायवादी त्या ठिकाणी वकिली करू शकतो का, म्हणजे खाजगी वकिली करू शकतात का, तर त्याचं उत्तर असेल हो. ठीक आहे, आता महान्यायवादी हे सरकारचे पूर्ण वेळ वकील नाहीत, लक्षात ठेवा. आणि त्यांना सरकारी सेवक या गटामध्ये सुद्धा ते त्या ठिकाणी मोडत नाहीत. ते खाजगी वकिली करू शकतात, मात्र त्याला आणखी एक अपवाद आपल्याला सांगता येतो की दुसरा पक्ष हा केंद्र किंवा राज्य नसेल तर त्यांना काय करता येतं? खाजगी वकिली करता येते. कारण की हे सरकारचे सर्वोच्च कायदा अधिकारी आहेत आणि त्यामुळं सरकारची बाजू मांडणं हे त्यांचं काम आहे. आणि जर सरकारच विरोधी पक्षामध्ये असेल तर अशा वेळी त्यांना तो खटला लढवता येत नाही, लक्षात ठेवा. कारण की ते सरकारचे वकील म्हणा किंवा सरकारचे कायदेविषयक सर्वोच्च अधिकारी म्हणून त्या ठिकाणी काम करतात. तो भाग लक्षात ठेवा. आता ते केंद्रीय कॅबिनेटचे सदस्य नसतात, मात्र इंग्लंडमध्ये अटॉर्नी जनरल जो असेल किंवा तिथला जो काही महान्यायवादी असेल तो कॅबिनेटचा सदस्य असतो. हा फरक इथे लक्षात ठेवायचा आहे. पुढे जाऊयात. राज्याच्या महाधिवक्त्याविषयी आपण इथे जाणून घेणार आहोत. कलम 165 मध्ये राज्याच्या महाधिवक्त्याविषयीची तरतूद आहे. आणि मग आपण बघितलं होतं की तिकडे जर आपण बघितलं तर केंद्रामध्ये जर आपण बघितलं तर तो त्या ठिकाणी काय होता, तर केंद्रातला सर्वोच्च कायदा अधिकारी होता. मग राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी कोण असेल? राज्याचा महाधिवक्ता. ओके, तर हा फरक लक्षात ठेवा. राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये त्याचा समावेश, तो सुद्धा मुद्दा इथं काय करायचा आहे होतो, तो भाग लक्षात ठेवायचा. ठीक आहे, तिकडे आपण बघितलं होतं की महान्यायवादी जो आहे तो केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये त्याचा समावेश व्हायचा. राज्याच्या बाबतीत जर आपण बघितलं तर या महाधिवक्त्याचा राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये समावेश होतो, तो मुद्दा लक्षात ठेवा. कलम 165 IMP करून ठेवा. खूपदा प्रश्न रिपीट तुम्हाला इथे झालेला आहे. नेमणूक आणि कार्यकाळाविषयी आपण बघूयात. आता या राज्याच्या महाधिवक्त्याची नेमणूक करण्याचा अधिकार सुद्धा राज्यपालांना आहे. ओके, कार्यकाळ जर आपण बघितलं तर राज्यपालाची मर्जी असेपर्यंत राज्याचा महाधिवक्ता काय करू शकतो, तर लक्षात ठेवा तो इथं पदावर त्या ठिकाणी राहू शकतो. हा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. कोणाची मर्जी असेपर्यंत? राज्यपालाची. आपण केंद्रामध्ये बघितलं होतं महान्यायवादी जो आहे तो राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावर त्या ठिकाणी राहत होता. राज्याच्या बाबतीत राज्याचा महाधिवक्ता राज्यपालाची मर्जी असेपर्यंत पदावर राहतो, तो मुद्दा लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि मग राजीनामा जर द्यायचा असेल या महाधिवक्त्याला तो सुद्धा राज्यपालाकडे त्या ठिकाणी देतो. मग त्याला जे काही मिळणारं वेतन भत्ते असतील हे कोण निर्धारित करतं, तर राज्यपाल निर्धारित करतील असे वेतन भत्ते त्या ठिकाणी त्याला मिळतात, तो भाग लक्षात ठेवा. ठीक आहे, तर इथं ह्या बाबी महत्वाच्या आपल्याला सांगता येतात, तो मुद्दा लक्षात घ्यायचा आहे मित्रांनो. ठीक आहे, या महाधिवक्त्याची नेमणूक राज्यपाल करतात. त्याचा कार्यकाळ राज्यपालाची मर्जी असेपर्यंत असतो. राजीनामा तो राज्यपालाकडे देतो आणि राज्यपालच त्याची काय करतात, तर जे काही भत्ते वगैरे असतील, पगार वगैरे, वेतन वगैरे जे असेल ते निर्धारित करतात. ठीक आहे, तर हा भाग लक्षात ठेवा. महान्यायवाद्याच्या बाबतीत आपण काय बघितलं होतं, त्याची नेमणूक राष्ट्रपती करतात. त्याचा कार्यकाळ सुद्धा आपण बघितला होता महान्यायवाद्याचा. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत तो त्या ठिकाणी पद धारण करतो आणि तो सुद्धा राष्ट्रपतीकडेच काय करतो, राजीनामा देतो. कोण? महान्यायवाद्याबद्दल आपण बोलतोय. इथं महाधिवक्ता आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, मग या महाधिवक्त्याची कर्तव्य आणि अधिकार काय आहेत? कर्तव्य आहेत राज्यपालाद्वारे संदर्भित विधिविषयक बाबींवर राज्य सरकारला सल्ला देणं, हे त्याचं काम आहे. तिकडे महान्यायवाद्याचं काम काय होतं? केंद्र सरकारला सल्ला देणं. कशाविषयी? विधिविषयक. मग इथं सुद्धा राज्यपाल ठरवतील त्या संदर्भित विधिविषयक बाबीवर राज्य सरकारला सल्ला देणं हे कोणाचं काम आहे? इथल्या महाधिवक्त्याचा आहे. ठीक आहे, त्याचे अधिकार काय आहेत? तर राज्याच्या क्षेत्रातील सर्व न्यायालयामध्ये सुनावणीचा हक्क त्याला असतो. हा मुद्दा लक्षात ठेवा. ठीक आहे, विधिमंडळातील अधिकार काय आहेत? कलम 177 मध्ये याची तरतूद आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सदनामध्ये बोलण्याचा त्यांना अधिकार आहे.
समितीमध्ये कामकाजामध्ये भाग घेण्याचा त्या ठिकाणी त्यांना अधिकार आहे. आता राज्यामध्ये काय विधान परिषद असेल किंवा विधानसभा असेल यांची संयुक्त बैठक भरत नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे, आपण बघितलं होतं की लोकसभा आणि राज्यसभा यांच्यामध्ये जर एखादं मतभेद निर्माण झालं तर अशा वेळी राष्ट्रपती काय करतात, संयुक्त बैठक बोलवतात. मात्र राज्यातल्या या विधिमंडळामध्ये किंवा इथलं विधान परिषद असेल किंवा विधानसभा असेल यांची संयुक्त बैठक बोलण्याची तरतूद नाही. ओके, तर तो मुद्दा लक्षात ठेवा. तुम्हाला वाटेल की मग इथं संयुक्त बैठक का नाही, तर इथं संयुक्त बैठकीची तरतूद नाही. ओके, आता इथं ते बोलण्याचा अधिकार आहे, भाग घेण्याचा अधिकार आहे, मात्र मतदान करण्याचा अधिकार नाही, कारण की ते सदस्य नसतात. तोच मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. विशेष अधिकार जर आपण बघितलं, कलम 194 मध्ये आपल्याला महाधिवक्त्याचे विशेष अधिकार पाहायला मिळतात. कलम 194 नुसार त्यांना राज्य विधिमंडळ सदस्याप्रमाणे सर्व विशेष अधिकार आणि संरक्षण प्राप्त होतं. ते राज्याच्या कॅबिनेटचे मात्र सदस्य नसतात. हा मुद्दा लक्षात ठेवा. आता आणखी काही महत्वाचे बाबी ज्या आहेत ते तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहेत मित्रांनो. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण बघितला तर इथं आपल्याला फरक जो आहे तो इथं लक्षात घ्यायचा आहे की पहिले अटर्नी जनरल जे आहेत ते एम.सी. सेटलवाड त्या ठिकाणी होते आणि महान्यायवादीच्या बाबतीत जर आपण बघितलं तर हे राष्ट्रपतीला अभिभाषणासाठी आमंत्रित वगैरे करतात. कोण? महान्यायवादी. तो भाग लक्षात ठेवा. आता जसं आपण बघितलं होतं की महान्यायवादी हा काय करतो, तर खाजगी वकिली सुद्धा करू शकतो. मग महाधिवक्त्याला करता येतं का, तर महाधिवक्ता सुद्धा खाजगी वकिली करू शकतो. मित्रांनो लक्षात ठेवा, तो पूर्णवेळ वकील नाही. ते सरकारी सेवक या गटामध्ये सुद्धा मोडत नाहीत. म्हणजे सरकारचे पूर्णवेळ वकील नाहीत, ते सरकारी सेवक या गटात मोडत नाहीत. ते खाजगी वकिली करू शकतात, परंतु दुसरा पक्ष केंद्र किंवा राज्य असेल तर अशा वेळी ते खाजगी वकिली करू शकत नाहीत. तर हा मुद्दा लक्षात ठेवायचा. ठीक आहे, तुलनात्मक आपण अभ्यास केला होता. महान्यायवाद्याबाबत बघितलेलं होतं. कलम 76 मध्ये तरतूद आहे. महाधिवक्त्याची तरतूद कलम 165 मध्ये आहे. त्याचबरोबर आपण महान्यायवाद्याची नेमणूक राष्ट्रपती करतात आणि महाधिवक्त्याची नेमणूक राज्यपाल करतात. सुनावणी म्हणजे भारतभर त्यांना त्या ठिकाणी म्हणजे कोणत्याही कोर्टामध्ये त्यांना ऐकून घेण्याचा अधिकार आहे. लक्षात ठेवा, भारतीय क्षेत्रातील सर्व न्यायालयामध्ये त्यांना सुनावणीचा अधिकार आहे, ऐकून घेण्याचा अधिकार आहे. महाधिवक्त्याच्या बाबतीत राज्यांतर्गत जे काही राज्याच्या क्षेत्रातील सर्व न्यायालय आहेत त्या ठिकाणी त्यांना ऐकून घेण्याचा अधिकार आहे. विधिमंडळ अधिकार जर आपण बघितलं, कलम 88 नुसार संसदेमध्ये बोलण्याचा अधिकार आणि कलम 177 नुसार राज्याच्या विधिमंडळाशी संबंधित विशेष अधिकार त्यांना प्राप्त आहेत. तो मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे, आता काही प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत, अत्यंत महत्वाचे आहेत मित्रांनो. त्याचबरोबर आणखी एक मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे पंजाब आणि हरियाणा या राज्यांनी महाधिवक्त्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा दिला होता आणि तशाच प्रमाणे आता आपल्या महाराष्ट्राने सुद्धा महाधिवक्त्याला काय केलं आहे, कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा दिलाय. तो मुद्दा लक्षात ठेवा एक. ठीक आहे, महाराष्ट्र सरकारने काय केलं आहे, कॅबिनेट जी काही मंत्री आहेत त्या कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा महाधिवक्त्याला दिलाय. तो मुद्दा इथे लक्षात ठेवा. ठीक आहे, महाधिवक्त्याला तो दर्जा दिलेला आहे. याआधी कोणते राज्य होते? पंजाब आपण बघितलेलं आहे, त्यानंतर हरियाणा आणि त्यानंतर आपलं तिसरं जे काही राज्य ठरलं आहे ते आपलं महाराष्ट्र ठरलेलं आहे महाधिवक्त्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देणार. काही वनलाइनर प्रश्न आपण घेतलेत, याचा सराव करा, नक्कीच तुम्हाला परफेक्ट सगळ्या बाबी लक्षात राहून जातील. भारताचा सर्वोच्च कायदा अधिकारी कोण असतो? उत्तर असेल महान्यायवादी. ओके, विचारले काय? भारताचा सर्वोच्च कायदा अधिकारी आणि त्यानुसार उत्तर असेल महान्यायवादी. त्यानंतर महान्यायवाद्याची नियुक्ती कोणत्या कलमानुसार केली जाते? तर कलम 76 नुसार. जर तुम्हाला मित्रांनो याची PDF हवी असेल तर याचं एक म्हणजे टेलिग्राम चॅनल आहे आपलं वसुंधरा अकॅडमीचं आणि या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तिथून तुम्ही या व्हिडिओची PDF जी आहे ती डाउनलोड करू शकता. ठीक आहे, त्यासाठी टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन करावं लागेल. ओके, बघा, महान्यायवाद्याची नियुक्ती कोणत्या कलमानुसार केली जाते? कलम 76 मध्ये तरतूद आहे. महान्यायवाद्याची नियुक्ती कोण करतो? तर भारताचे राष्ट्रपती काय करतात? महान्यायवाद्याची नियुक्ती करतात. ओके, पुढचा प्रश्न बघा, महान्यायवादी होण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक असते? तर उत्तर असेल त्याचं सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी लागणारी जी काही पात्रता असेल तीच पात्रता महान्यायवादी होण्यासाठी लागते. लक्षात ठेवा, म्हणजे असा व्यक्ती ज्याच्या अंगी सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याची पात्रता आहे तो काय बनू शकतो? महान्यायवादी बनू शकतो. ओके, पुढचा प्रश्न बघा, संसदेचा सदस्य नसतानाही संसदेच्या कामकाजात भाग घेण्याचा अधिकार कोणाला असतो? तर उत्तर असेल त्याचं महान्यायवादी. ठीक आहे, मात्र मतदानाचा अधिकार असतो का? मतदानाचा अधिकार नसतो. संसदेच्या कामकाजामध्ये तो भाग घेऊ शकतो. पुढे जाऊयात, महान्यायवादी आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सोपवतात?
तर राष्ट्रपतीकडे हे त्याचं उत्तर असेल. पुढे जाऊयात. आता राज्याच्या महाधिवक्त्याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट आपण प्रश्न जे आहेत इथं घेतलेले आहेत. बघा, राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी कोण असतो? उत्तर असेल महाधिवक्ता. त्यानंतर महाधिवक्ता पदाची तरतूद कोणत्या कलमात आहे? उत्तर असेल कलम 165 मध्ये. ओके. महाधिवक्ता यांची नियुक्ती कोण करतो? तर संबंधित राज्याचे राज्यपाल काय करतात? त्या राज्यामध्ये महाधिवक्त्याची नियुक्ती करतात. महाधिवक्ता होण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे? तर उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी लागणारी जी पात्रता आहे तीच पात्रता आपल्याला राज्याचा महाधिवक्ता होण्यासाठी आवश्यक आहे. इकडे आपण बघितलं होतं महान्यायवादी होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हटलेला आहे आणि इथं महाधिवक्ता होण्यासाठी उच्च न्यायालय, हा फरक लक्षात ठेवा. पुढे जाऊयात. कोणाची मर्जी असेपर्यंत महाधिवक्ता आपल्या पदावर राहू शकतो? तर उत्तर असेल राज्यपालाची मर्जी असेपर्यंत. ठीक आहे. पुढे जाऊयात. विधानसभेच्या कामकाजात सहभागी होण्याचा अधिकार कोणाला असतो? उत्तर असेल महाधिवक्ता. मात्र तिथं मतदान त्यांना करता येत नाही. तो मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. आता तुमच्यासाठी सर्वांसाठी प्रश्न असेल मित्रांनो की सध्या आपल्या देशाचे महान्यायवादी कोण आहेत आणि त्याचबरोबर आपल्या राज्याचे महाधिवक्ता कोण आहेत? या दोन प्रश्नाची उत्तरं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहेत की आपल्या देशाचे महान्यायवादी कोण आहेत आणि राज्याचे महाधिवक्ता कोण आहेत सध्याचे, याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं या सगळ्या बाबी आपण इथं कव्हर केलेल्या आहेत. महान्यायवादी असेल किंवा महाधिवक्ता असेल, दोन्ही सर्वोच्च कायदा अधिकारी आहेत. दोघांनाही मतदानाचा अधिकार नाही आणि दोघेही कार्यकारी प्रमुखांच्या मर्जीने पद धारण करतात. तर तो भाग इथं लक्षात घ्यायचा. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं थांबूयात मित्रांनो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपलं जे काही वसुंधरा अकॅडमीचं चॅनल आहे त्या चॅनलला तुम्हाला फॉलो करायचं आहे. ठीक आहे, सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू सो मच.